रमण राघव नाव ऐकल्यावर तुमच्या डोळ्यांसमोर नवाजुद्दीन सिद्दीकी आला असेल. तेल लावून केस बसवलेला, कानात स्वतःच्याच मृत बहिणीचे कानातले घातलेला आणि हातांची दुर्बीण करून बघणारा. पिक्चर मधला रमण राघव बघून तुमच्या डोक्यात चीड, किळस किंवा भीती यापैकी काहीतरी एक आला असेल. पण खऱ्या आयुष्यातला रमण राघव त्यापेक्षा जास्त विकृत होता आणि त्यापेक्षा विकृत होती रमण राघवची गोष्ट. रमण राघवनं मुंबईत 42 खून केले. यातल्या एकाही खुनाबद्दल त्याला पश्चाताप नव्हता. पोलिसांनी त्याला पकडलं, त्याची चौकशी झाली, न्यायालयात त्याच्या विरुद्ध खटलाही चालला. मग रमण राघवचं पुढं काय झालं? फाशी. हे उत्तर अपेक्षित असलं तरी खरं मात्र नाही. कारण 42 खून करणाऱ्या रमण राघवला फाशीच झाली नाही. का झाली नाही तेच सांगणारा हा व्हिडिओ. रमण राघव हे नाव ऐकल्यावर नवाजुद्दीनच्या आधी जुन्या काळातली मुंबई आठवते. ब्लॅक अँड व्हाईट आणि कलर पिक्चरच्या मधली, सेपिया टोन मधली. थेट सांगायचं तर 1965-66च्या काळातली. मुंबईत गर्दी वाढत होती. प्रत्येकाच्याच डोक्यावर छप्पर नव्हतं. कित्येक जीव दिवसभर थकून फुटपाथवर किंवा छोट्याशा झोपडीत पाठ टेकायचे, डोळे मिटायचे, ते पुन्हा कधी न उघडण्यासाठी. तेव्हाच्या सेंट्रल रेल्वे लाईन जवळ राहणाऱ्या 19 लोकांवर रमण राघवनं हल्ला केला होता. 10 लोक वाचले, पण 9 लोकांचे डोळे कधीच उघडले नाहीत. या 9 लोकांकडे सोनं, नाणं, संपत्ती यातलं काहीच नव्हतं. तरीही रमण राघवनं यांचे जीव घेतले, डोक्यात वार करून एका क्षणात. लोकांमध्ये भीतीची लाट पसरली होती. घरात राहणारी लोक रात्री झोपताना घाबरत होती. तिथं बाहेर झोपणाऱ्यांचं काय झालं असेल? मानकाप्या, 3 मुंड्यांची बाई, अशा कित्येक अफवांनी जोर धरला. पोलिसांचंही टेन्शन वाढलेलं, कारण मुंबईत त्याआधी असे खून कधीच झाले नव्हते. जे त्याच्या हल्ल्यातून वाचले त्यांनी मारणाऱ्याचा चेहरा बघितलेला नव्हता, आणि ज्यांनी चेहरा बघितल्याची शक्यता होती ते कुणाचा चेहरा होता हे सांगायला जिवंत नव्हते. लहान मुलं, महिला, पुरुष, भिकारी, कामगार, मारणाऱ्यानं मारताना कोणताच भेद केला नव्हता. पण पोलिसांनी पूर्ण ताकद लावली होती. जखमी लोकांकडून जमेल तशी माहिती घेत त्यांनी या हल्लेखोराचं स्केच बनवलं होतं. एकदा त्या स्केच सारखाच दिसणारा माणूस पोलिसांना सापडला. त्याची चौकशी केल्यावर त्यानं आपलं नाव रमण राघव सांगितलं. मीच खून केलेत असंही म्हणाल, पण त्या संदर्भातला कुठलाच पुरावा नव्हता. त्यात त्याची मानसिक स्थितीही ठीक नव्हती. पोलिसांनी त्याला सोडून दिलं, पण मुंबईच्या बाहेर काढलं. आश्चर्य म्हणजे पुढचे 2 वर्ष मुंबईतलं हे खून सत्र थांबलं. 2 वर्ष उलटली, कॅलेंडर बदललं, मुंबईचा तो सेपिया टोन तसाच होता, आणि 1968च्या मध्यात पुन्हा एकदा खुनांची मालिका सुरू झाली. खून झालेली लोक तीच, फुटपाथवर किंवा झोपडीत झोपणारी. खुनाची पद्धतही तीच, डोक्यावर धारदार किंवा अवजड वस्तूनं वार, आणि खून करणाराही तोच, रमण राघव. या ब्रेक नंतर सुरू झालेल्या खुनाच्या मालिकेमुळे पोलीस चांगलेच ऍक्टिव्ह झाले होते. पोलीस अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांनी मुंबई पालथी घातली, खबरांचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं, पण काहीच हाती लागत नव्हतं. मेन अडचण ही होती की या रमण राघवचं कोणतंच रेकॉर्ड पोलिसांकडे नव्हतं. हाती होतं ते फक्त एक स्केच. हे स्केच PSI अलेक्स फियाल्हो यांच्या डोक्यात फिट झालं होतं. त्यांनी एकदा बस स्टॉपवर एका माणसाला हातात ओली छत्री घेऊन उभा असलेलं पाहिलं. इतर कुणालाही ते दृश्य नॉर्मल वाटलं असतं, पण पाऊस पडलेला नसताना ह्याची छत्री ओली कशी? यावरून अलेक्स यांना डाऊट आला, आणि इथंच पोलिसांच्या हाती लागला रमण राघव. रमण राघवला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याची 2 दिवस चौकशी केली. 2 दिवस त्याला गोडी गुलाबीत प्रश्न विचारले, 3rd डिग्री दिली, पण तो काहीच बोलला नाही. 3ऱ्या दिवशी पोलिसांनी त्याला विचारलं, काय खाणार का? त्यानं उत्तर दिलं, मुर्गा. पोलिसांनी त्याला चिकन खायला घातलं. पोटभर खाल्ल्यानंतर पोलिसांनी पुन्हा विचारलं, अजून काही खाणार का? तो त्याच निर्विकार चेहऱ्यानं पुन्हा म्हणाला, मुर्गा. पोलिसांनी त्याला परत चिकन खायला घातलं. मग पोलिसांनी काही विचारायच्या आधीच तो स्वतः बोलायला लागला. किती खून केले, कुणाचे केले असं विचारल्यानंतर तो पोलिसांना जिथं हत्यारं लपवून ठेवली होती अशा ठिकाणी घेऊन गेला. एका झाडीत एक लोखंडी रॉड, काही हत्यारं, आणि ज्यांना मारलं त्यांच्याकडून चोरलेल्या किरकोळ गोष्टी ठेवल्या होत्या. मग त्यानं पोलिसांकडे खोबरेल तेल आणि कंगवा मागितला. खोबरेल तेल स्वतःच्या अंगाला लावलं आणि त्या वासात मशगूल झाला. पोलिसांनी अजून चौकशी केल्यानंतर तो बोलू लागला. नाव सिंधी तलवाई, सिंधी तलवाई, अण्णा वेलुस्वामी. बरं. वय 40 वर्ष. पत्ता मद्रास. चिंचोली फाटकापाशी दोघांना का मारलंस? मी त्यांना मारलं कारण 3 सरकारमध्ये युद्ध सुरू होतं. ब्रिटिश सरकार, इंग्रज सरकार आणि मी.
युद्धाबद्दल मी जास्त सांगू शकत नाही. मला वरून आदेश आला, मी मारलं. पोलीस रेकॉर्ड्सनुसार रमण राघवनं केलेल्या खुनांची संख्या 24 होती, तर नोंद न झालेले खून 42च्या घरात होते असं सांगण्यात येतं. स्वतः रमण राघवनं आपण खून केल्याची कबुली दिली होती. हत्यार कुठं लपवलं हे सुद्धा सांगितलं होतं. मग त्याला फाशी का झाली नाही? तर सुरुवातीपासून उडवाउडवीची उत्तरं देणारा रमण राघव मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे याची पोलिसांना खात्री पटली होती. त्यानंतर रमण राघवची केस सत्र न्यायालयात गेली. त्यानं न्यायालयासमोर अत्यंत थंड पाण्याने आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. ज्या सहजपणानं रमण राघवनं कबुली दिली त्यावरून तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याची शंका येण्याचाही प्रश्न नव्हता. हे लक्षात घेऊन न्यायालयानं 13 ऑगस्ट 1969ला त्याला फाशीची शिक्षा सुनावली. पण फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करायला केस हायकोर्टात उभी राहिली. हायकोर्टानं रमण राघव मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे का हे निश्चित करायची जबाबदारी मनोविकार तज्ज्ञांच्या एका पॅनलकडे दिली. या पॅनलनं रमण राघवचे काही सेशन्स घेतले, ज्यात त्यानं काही गोष्टी पुन्हा सांगितल्या. देशात 3 सरकार आहेत, ब्रिटिश सरकार, काँग्रेस सरकार आणि अकबर सरकार. या तिन्ही सरकारांनी त्याच्या विरोधात कारस्थान रचलं होतं. त्याला तृतीयपंथी करण्यात येईल अशी भीती वाटत होती. वरून आदेश आल्यानं खून करणं गरजेचं होतं. हा मुद्दा तज्ज्ञांनी लक्षात घेतला आणि यावरून रमण राघव आभासी जगात वावरत असल्याचा निष्कर्ष काढला. त्याला भास होत होते, कानात वेगवेगळे आवाज येत होते आणि त्या दृष्टीनं तो वागत होता हे स्पष्ट झालं. या सगळ्याचं कारण म्हणजे रमण राघवला क्रोनिक पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया नावाचा आजार होता. हाच आजार रमण राघवची फाशीपासून सुटका करणारा ठरला. कारण त्याला शिक्षा सुनावताना हायकोर्टानं खुनाच्या 302 कलमासह कलम 84चाही विचार केला. कलम 84 नुसार मानसिक रुग्ण असलेल्या व्यक्तीचं कृत्य गुन्ह्याच्या कक्षेत येणार नव्हतं. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर जहागीरदार आणि न्यायमूर्ती ए तातेड यांच्या खंडपीठानं 4 ऑगस्ट 1987ला महाराष्ट्र शासन विरुद्ध सिंधी उर्फ रमण दलवाई यांचा मुलगा या खटल्यात निकाल देत रमण राघवला मानसिक रुग्ण ठरवलं. त्याची फाशीची शिक्षा रद्द करून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याच्यावर उपचार करण्यात यावेत असंही न्यायालयानं सांगितलं. 42 खून करणाऱ्या रमण राघववर पुण्याच्या येरवडा कारागृहात क्रोनिक पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया यासाठी उपचार सुरू झाले. त्याच्या शिक्षेचा एक दिवस उलटत जात होता. त्याला भेटणारे, त्याच्याशी बोलणारे डॉक्टर आणि तज्ज्ञही त्याच्या मनोविकृतीबद्दल नोंदी करत होते. डोळे मिटून शांत झोपलेल्या, आपल्याशी काहीही देणं घेणं नसलेल्या 42 जणांचा रमण राघवनं फक्त एका क्षणात जीव घेतला होता. त्यांना झालेल्या वेदना जाणवायलाही वेळ मिळाला नव्हता. त्याचे गुन्हे क्रौर्याची सीमा गाठणारे होतेच, पण सोबतच अतिदुर्मिळही होते. पण तरीही रमण राघवला फाशी झाली नाही. 1995 मध्ये त्याचा मृत्यू झाला किडनीच्या आजारामुळे. त्याच्या भोवती फास उभा तर राहिला, पण आवळला कधीच गेला नाही.